नमस्कार मित्रांनो, मी सुशील गव्हाणे आपलं सर्वांचं स्वप्नपूर्ती नामक यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. तर मित्रांनो, आज आपण सायन्समधील एक नवीन संकल्पना, नवीन कन्सेप्ट समजून घेणार आहोत. आपल्या आजच्या कन्सेप्टचे नाव आहे फोर्स. आपण दररोज दैनंदिन जीवनात फोर्स हा शब्द विविध ठिकाणी विविध लोकांच्या मार्फत ऐकत असतो. परंतु सायन्समध्ये फोर्स हा शब्द म्हणजेच आतल्या आत एक कन्सेप्ट आहे, एक संकल्पना आहे. फोर्स जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर त्याच्या अगोदर आपल्याला काही चित्रांचं निरीक्षण करावं लागेल. सर्वात आधी आपल्या स्क्रीनवर एक चित्र दिसत आहे. त्यात आपल्याला सहज समजते की एक मुलगा हॉकी खेळत आहे व तो त्याच्या हॉकीच्या स्टिकच्या साहाय्याने त्या बॉलला पुश करत आहे. त्यानंतर दुसऱ्या इमेजमध्ये आपल्याला दिसेल की एक मुलगा दरवाजाला म्हणजे डोअरला या ठिकाणी पुश करत आहे. आणि त्यानंतरच्या तिसऱ्या चित्रात आपल्याला सहज समजते की एक मुलगा किंवा एक मुलगी त्या गाडीला स्वतःकडे पुल करत आहे. यावरनं आपल्याला एक गोष्ट सहज समजते की जेव्हा जेव्हा या तिन्ही गोष्टींमध्ये दोन गोष्टी कॉमन आहेत. एक की प्रत्येक वेळेस ऑब्जेक्टची मूवमेंट होत आहे आणि दुसरी गोष्ट ऑब्जेक्टची मूवमेंट तेव्हाच होत आहे जेव्हा त्याच्यावर कुठला तरी एक्सटर्नल फॅक्टर अप्लाय होत आहे. मग यावरून आपण एकदम सोप्या आणि साध्या भाषेत फोर्सची डेफिनेशन तयार करू शकतो. यावरून आपण सांगू शकतो की फोर्स म्हणजे काय, द पुश ऑर पुल ऑफ एनी ऑब्जेक्ट इज कॉल्ड ॲज फोर्स. किती सोपे आहे. नुसत्या ऑब्जेक्टला पुश किंवा पुल करण्यावरून आपण फोर्सची डेफिनेशन बनवू शकतो. मग आता तुम्ही म्हणाल की मास्तर, पुश किंवा पुल केलं एवढ्या पुरता डेफिनेशन मर्यादित राहील का? तर तुम्ही एवढ्यावर न थांबता फोर्सची डेफिनेशन एक वेगळ्या पद्धतीने अजून तयार करू शकता, जी की आपण मागील काही चित्रांमध्ये पाहिली. कसं की जेव्हा आपण एखाद्या ऑब्जेक्टवर एक्सटर्नल फॅक्टर अप्लाय करतो तेव्हा ऑब्जेक्ट साहजिक आहे की स्वतःची जागा, स्वतःची पोझिशन बदलते आणि मोशनमध्ये येते. यावरून आपण फोर्सची एक नवीन डेफिनेशन वेगळ्या प्रकारे सांगू शकतो की फोर्स इज ॲन एक्सटर्नल एजंट दॅट इज रिस्पॉन्सिबल फॉर द मुवमेंट ऑफ ऑब्जेक्ट. किती सोपे आहे हे पण. म्हणजे फोर्स काय असेल तर फोर्स हा कोणताही एक एक्सटर्नल एजंट असेल की ज्याच्यामुळे ऑब्जेक्टला मुवमेंट्स येतात. मग यावरून आपल्याला काय कळते की जेव्हा जेव्हा आपण एखाद्या ऑब्जेक्टवर फोर्स अप्लाय करू तेव्हा तेव्हा त्या ऑब्जेक्टची मुवमेंट किंवा मोशनमध्ये बदल होत जाईल. आता आपण जर समजा एखाद्या ऑब्जेक्टवर आपण फोर्स अप्लाय केलं तर फोर्स अप्लाय केल्यानंतर कोणते कोणते रिझल्ट्स आपल्याला दिसतील ते तुमच्या स्क्रीनवर आहे. सर्वात आधी काय होईल, त्या ऑब्जेक्टचं डिस्प्लेसमेंट होईल. उदाहरणार्थ, तो बाळ जेव्हा हॉकीच्या स्टिकने त्या बॉलला पुश करत होता तेव्हा बॉल सतत कंटिन्युअसली स्वतःची पोझिशन चेंज करत होता, म्हणजे बॉलचं डिस्प्लेसमेंट होत होतं. दुसरा रिझल्ट फोर्सचा असा असू शकतो की दोन ऑब्जेक्ट्स एकमेकांशी इंटरॅक्ट होतात. उदाहरणार्थ, समजा तुम्ही क्रिकेट खेळायला गेलात, तिकडून समोरून बॉलरने तुमच्याकडे बॉल फेकला, म्हणजे बॉलरने त्याच्याकडे असलेलं फोर्स बॉलवर लावलं आणि तुम्ही तुमच्याकडे असलेल्या बॅटने त्या बॉलला डिफेन्स केलं. मग जेव्हा बॉल तुमच्या बॅटजवळ आला याचाच अर्थ दोन बॉडी इंटरॅक्ट झाल्या. त्यानंतर फोर्सच्या मदतीने, तिसरा इफेक्ट, फोर्सच्या मदतीने आपण एखाद्या ऑब्जेक्टचं स्पीड किंवा डायरेक्शन चेंज करू शकतो. उदाहरणार्थ, तुम्ही सर्वांनी कॅरम खेळलेच असेल. कॅरम खेळत असताना आपण जेव्हा त्या कॅरमच्या सोंगटीला पुश करतो तेव्हा साहजिक आहे की त्या सोंगटीची एक तर स्पीड चेंज होते, नाहीतरी डायरेक्शन चेंज होते. आणि चौथं की फोर्स अप्लाय केल्यानंतर एखाद्या बॉडीची साईज किंवा शेप चेंज होतो. आता तुम्ही म्हणाल, मास्तर साईज आणि शेप कसा चेंज होतो? तर तेही अगदी सोपेच आहे. तुम्ही सर्वांनी संध्याकाळच्या वेळेस, सकाळच्या वेळेस आईला पोळ्या बनवताना पाहिले असतील. त्यावेळेस तो पिठाचा जो ओला गोळा असतो त्याला आपण ज्या दिशेने दाब दिला, ज्या दिशेने प्रेशर अप्लाय केला, ज्या दिशेने फोर्स अप्लाय केलं त्या दिशेने त्याचा शेप चेंज होत जातो. यावरून आपल्याला फोर्सचे रिझल्ट समजतात. मग या फोर्सच्या बाबतीत आपल्याला तीन गोष्टी, तीन संकल्पना, तीन पॉईंट समजून घेणे फार महत्त्वाचे आहे. एक की फोर्सचं युनिट,
जर आपण बाजारात साखर घ्यायला गेले तर आपण किलोवर घेणार, दूध घ्यायला गेले तर लिटरवर घेणार. मग तुम्ही म्हणाल की मास्तर फोर्स कसं मोजायचं, फोर्स कसं घ्यायचं, तर त्यालासुद्धा काहीतरी युनिट आहेत. तर फोर्सचं SI युनिट असतं न्यूटन. लक्षात ठेवायचं की फोर्सचं SI युनिट असतं न्यूटन. दुसरा पॉईंट लक्षात हा ठेवायचा की फोर्सचा फॉर्म्युला, व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ फोर्स. तर फोर्स इज इक्वल टू M इंटू जी. M इंटू जी म्हणजे काय, M म्हणजे त्या बॉडीचं मास आणि G म्हणजे ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. आणि ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आणि मास ऑफ द ऑब्जेक्ट या दोघांचा प्रोडक्ट हा त्या बॉडीवर अप्लाय होणारं फोर्सच असतं. त्यानंतर तिसरी गोष्ट लक्षात ठेवायची की फोर्स ही स्केलर क्वांटिटी आहे की वेक्टर क्वांटिटी आहे. तर फोर्स ही निश्चितच स्केलर क्वांटिटी आहे. आता तुमच्यापैकी बऱ्याच लोकांना अडचण असेल की स्केलर क्वांटिटी कोणाला म्हणायचं, वेक्टर क्वांटिटी कोणाला म्हणायचं. तर त्याच्यावर आपण एक स्पेशल व्हिडिओ अपलोड करणार आहोत. पण सध्यापुरता आपण स्केलर क्वांटिटी काय ते समजून घेतोय. ज्या क्वांटिटीला स्वतःचं मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन असतं त्याला आपण म्हणू शकतो स्केलर क्वांटिटी. आणि आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की फोर्सला स्वतःचं मॅग्निट्यूड आहे आणि स्वतःचं डायरेक्शन आहे, म्हणून फोर्स ही स्केलर क्वांटिटी असते. चला, या ठिकाणी आपलं फोर्स म्हणजे काय, फोर्सच्या दोन्ही टाईपच्या डेफिनेशन पाहिल्या. त्यानंतर फोर्स अप्लाय केल्यानंतर बॉडीमध्ये काय काय चेंजेस होतील ते पाहिले. फोर्सचं युनिट पाहिलं, फोर्सचा फॉर्म्युला पाहिला आणि फोर्स स्केलर क्वांटिटी आहे की वेक्टर क्वांटिटी आहे ते पाहिलं. यानंतर आपण समजून घेणार आहोत फोर्सचे टाईप. फोर्सचे जनरली दोन टाईप्स असतात, एक बॅलन्स फोर्स आणि एक इनबॅलन्स फोर्स. मग बॅलन्स फोर्स आणि इनबॅलन्स फोर्स समजून घ्यायचं असेल तर नेहमीप्रमाणे आपण एका डायग्रॅमचं, एका इमॅजचं निरीक्षण, ऑब्झर्वेशन करणार आहोत. आता तुमच्या स्क्रीनवर एक ऑब्जेक्ट आहे, त्यामध्ये तुम्हाला काही विद्यार्थी रस्सीखेच, टग ऑफ वॉर खेळताना दिसत असतील. पहिल्या चित्राचं निरीक्षण करा. त्यात आपल्याला दिसेल की एका बाजूला 3 मुले आणि दुसऱ्या बाजूला 3 मुले असे रस्सीखेच खेळत आहे. जर आपण इमॅजिन केलं की प्रत्येक पोरगा 5-5 न्यूटन फोर्स अप्लाय करत आहे. मग एका बाजूला आहे 3 मुलं, 3 मुलांचं एकूण फोर्स अप्लाय झालेलं असेल 15 न्यूटन आणि दुसऱ्या बाजूला पण आहे 15 न्यूटन. मग यावरनं आपल्याला एक गोष्ट समजते की दोन्ही बाजूंना इक्वल फोर्स अप्लाय होते. पण तुम्ही म्हणाल की मास्तर ते दोन्ही जण तर अपोजिट डायरेक्शनला फोर्स अप्लाय करणार आहेत, मग यालाच तर म्हणतात बॅलन्स फोर्स. मग बॅलन्स फोर्सची आपण डेफिनेशन कशी बनवणार आहोत किंवा बॅलन्स फोर्स आपण कसं डिफाईन करू, ते एकदम सोपं आहे की इफ इक्वल फोर्सेस आर ॲक्टिंग ऑन द बॉडी बट इन अपोजिट डायरेक्शन. म्हणजे एखाद्या बॉडीवर जर दोन्ही बाजूंनी सारखं अमाऊंटमध्ये फोर्स अप्लाय होत असेल पण त्या दोन्ही फोर्सची डायरेक्शन ही अपोजिट असेल तर अशा फोर्सला म्हणायचं बॅलन्स फोर्स. बॅलन्स फोर्सच्या बाबतीत काही कॅरेक्टर आहेत. बॅलन्स फोर्स ओळखायचं कसं, तर एकदम लॉजिकली आहे. बॅलन्स फोर्समध्ये ज्या दोन बॉडींवर फोर्स अप्लाय होतोय त्या दोघांची एकतर साईज इक्वल असू शकते, दुसरं की त्या दोन्ही बॉडी एकमेकांना अपोजिट डायरेक्शनने असतील, आणि तिसरं महत्त्वाचं की ज्या ज्या वेळेस एखाद्या बॉडीवर बॅलन्स फोर्स अप्लाय होईल त्या वेळेस त्या बॉडीचं डिस्प्लेसमेंट होणार नाही. महत्त्वाचं स्टेटमेंट मी परत रिपीट करतो की बॅलन्स फोर्समुळे कोणत्याही ऑब्जेक्टचं डिस्प्लेसमेंट होत नाही. जर दोन्हीकडून सारखं फोर्स आणि अपोजिट डायरेक्शनला अप्लाय होत असेल तर ती बॉडी जागेवरनं इंच पण हलणार नाही. यावरनं मग आपण क्लिअर करू शकतो की बॅलन्स फोर्स अप्लाय झाल्यामुळे बॉडी डिस्प्लेसमेंट दाखवत नाही. मग आता ज्याला बॅलन्स फोर्स समजलं त्याला अनबॅलन्स फोर्स समजणं एकदम सोपं होऊन जाईल. बॅलन्स फोर्समध्ये काय होत होतं की दोन बॉडी वेगवेगळ्या डायरेक्शनने इक्वल फोर्स अप्लाय करत होत्या. दोन बॉडीज वेगवेगळ्या डायरेक्शनने इक्वल फोर्स अप्लाय करत होते म्हणून आपण त्याला बॅलन्स फोर्स म्हणत होते. पण अनबॅलन्समध्ये तसं नसतं. आता नवीन एकदा पुन्हा या डायग्रामकडे निरीक्षण करा. या इमेजकडे पाहिल्यानंतर तुम्हाला समजेल की एका बाजूला 2 मुले 5-5 न्यूटन फोर्स अप्लाय करतायत आणि त्यांचं एकूण अप्लाय केलेलं फोर्स झालं 10 न्यूटन. तर दुसऱ्या बाजूला 4 मुले 5-5 न्यूटन जर फोर्स अप्लाय करत असतील तर त्या बाजूने झालं फोर्स 20 न्यूटन. मग 10 न्यूटन आणि 20 न्यूटन याच्यात फार फरक झाला. हे दोन्ही बाजूला इक्वल नाही आहे, याचाच अर्थ त्याला म्हणतात अनबॅलन्स फोर्स. मग अनबॅलन्स फोर्सची व्याख्या काय बनवता येईल, डेफिनेशन काय बनवता येईल, तर इफ अनइक्वल फोर्सेस ॲक्टिंग ऑन द बॉडी इन अपोजिट डायरेक्शन
or any direction is called as unbalanced force. म्हणजे या ठिकाणी एक अप्लाय होणारा फोर्स हे कधीच इक्वल नसेल. ज्या ठिकाणी अप्लाय होणारा फोर्स हे इक्वल नसतं त्यामुळे याला आपण अनइक्वल फोर्स म्हणू शकतोय किंवा अनबॅलन्स फोर्स म्हणतोय. मग जर बॅलन्स फोर्समध्ये दोन्ही बॉडी इक्वल साईजच्या असतील तर लॉजिकली अनबॅलन्स फोर्समध्ये दोन्ही बॉडींची साईज ही डिफरंट असेल. दुसरी गोष्ट की ते कोणत्याही डायरेक्शनमध्ये फोर्स अप्लाय करू शकतील. आणि महत्त्वाचं तिसरं की जेव्हा जेव्हा एखाद्या ऑब्जेक्टवर अनबॅलन्स फोर्स अप्लाय होतं फक्त तेव्हा आणि तेव्हाच त्या ऑब्जेक्टचं डिस्प्लेसमेंट होतं. आशा करतो की आपल्याला फोर्स नावाची कन्सेप्ट बेसिकली समजली असेल. यानंतर पुन्हा एकदा भेटू एका नवीन संकल्पनेसहित.